भारतात आणि जगात नावाजलेले उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। खरं तर रतन टाटा नाव म्हटल्यानंतर आपल्याला सर्व टाटा मोटर्सच्या पार्टची आपल्याला माहिती होते आणि आपल्या समोर नजरेसमोर असतात ते रतन टाटा। खरं तर रतन टाटा एक उद्योजक म्हणून नाही तर खऱ्या अर्थाने एक आदर्श माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशाच आदर्श व्यक्तीचं काल निधन झालंय। त्यांच्या संदर्भाने घेऊयात हा आढावा। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला आणि काल 9 ऑक्टोबर 2024 वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला। खरं तर रतन टाटा म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात ते खऱ्या अर्थानं आदर्श माणूस, एक संवेदनशील माणूस आणि भारतात नव्हे तर जगाच्या बाहेर ज्यांच्या उद्योगाची ख्याती होती आणि जगामध्ये ज्यांचं नाव गेलं असे रतन टाटा। खरं तर आपण पाहतोय एक गझलकार, एक हिंदी शायर म्हणतो की तुम्हारी दौलत नई नई है, असं जेव्हा त्या एका ओळीमध्ये तो म्हणत असतो तेव्हा एक लक्षात येते की त्यांच्याकडे बघितल्यानंतर एखादी व्यक्ती ज्याची नव्यानं प्रॉपर्टी उभी राहिलेली आहे, नव्यानं उद्योग उभा राहिला आहे आणि त्यांचा जो तोरा आहे तो राहण्याचा, राहणीमानाचा तोरा बघितल्यानंतर तशा व्यक्तीनं खरं तर रतन टाटा सारख्या व्यक्तीकडे बघून आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या दौलतीवर खऱ्या अर्थानं नाज केला पाहिजे। परंतु हा करत असताना ज्या पद्धतीने माणूस म्हणून, एक आदर्श माणूस म्हणून आणि एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा एक सर्वसामान्य व्यक्तीसारखं आणि एक सर्वांना आदराचं स्थान देणारे आणि आदर घेणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण रतन टाटाकडे बघत असतो। परंतु एखादी व्यक्ती थोडा जरी मोठा उद्योग उभा राहिला किंवा थोडासा उद्योगात भर पडली आणि उद्योगात प्रगती झाली तरी त्याचं राहणीमान बदलतं आणि अशा राहणीमान बदलणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल आपण म्हणत असतो की तुम्हारी दौलत नई नई है, तुम्हारा लहजा बता रहा है। एकूणच काय तर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल ही गझल म्हणत असतो किंवा ही हिंदी शायरी या ठिकाणी आपल्याला सांगता येते। परंतु सत्य असं आहे की रतन टाटा एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचे मालक असताना सुद्धा त्यांनी आपलं राहणीमान आणि एकूणच आपल्या आजूबाजूच्या कामगार असतील, कर्मचारी असतील, जे काही आजूबाजूचे कामगार होते त्या सर्वांवर तेवढंच प्रेम केलं आणि सर्वसामान्य माणसाला भेटल्यानंतर अनेकांना त्यांनी मदत केली। त्यामुळे एक दानशूर व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एवढा मोठा बिझनेस असताना सुद्धा कसं जगावं हे खऱ्या अर्थानं आदर्श घेऊन जगासमोर देऊन जाणारे व्यक्तिमत्व अर्थात रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं। यांचं शिक्षण हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये 1975 ला ते दाखल झाले होते। त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठामध्ये त्यांनी आर्किटेक्टचा अभ्यास केला। त्या अभ्यासासाठी त्यांनी कॉर्नेल विद्यापीठ निवडलं ते 1959 ला आणि रिवडेल कंट्री स्कूलमध्ये देखील त्यांनी 1955 ला स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं। अशा विविध विद्यापीठातून आणि देशाबाहेरच्या अनेक नामांकित स्कूलमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एक उद्योगपतीपासून ते एक चांगला माणूस असा प्रवास खरं तर रतन टाटांचा एक कौतुकास्पद प्रवास आपल्याला सांगता येतो। बालपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आज आपल्या समोर आदर्श रतन टाटांचा आहे। खरं तर आई वडील यांचे मतभेद होतात आणि मतभेदाच्या नंतर हे लेकरू पोरकं होतं आणि याचा परतपाळ खरं तर आपली आजी करते आणि आजीने सांभाळल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दुःख, वेदना व्यक्त करत न बसता त्यांनी आपलं आयुष्य उभं केलं, स्वतःला सिद्ध केलं। परंतु एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतरही मात्र विवाह होऊ शकला नाही असे रतन टाटा खरं तर एक वेगळा आदर्श देऊन आपल्या समोर जातात। रतन टाटा एक चांगला माणूस तर आहेच, परंतु गरजूंना मदत करणारे खऱ्या अर्थानं रतन टाटा हे उद्योग समूहातील एक वेगळं नाव आहे। अनेक उद्योगपती देशात आणि देशाबाहेर झालेले आहेत, परंतु या सर्व उद्योगपतीमध्ये जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून, एक चांगला माणूस म्हणून गरजूला मदत करणारे रतन टाटा हे एक वेगळा आदर्श आहे। आपल्या प्रॉपर्टीतला, आपल्या कमाईतला 70 ते 60% जे काही दान केलं जातं, जे दान करत होते त्या दानावरून ते किती दानशूर आहेत हे देखील आपल्या लक्षात येते। टाटा समूहाने आरोग्य असेल, शिक्षण असेल या क्षेत्रामध्ये देखील भरीव काम केलेलं आहे। त्यांनी या शिक्षणात देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आपण लक्षात येतं की टाटा समूहाच्या माध्यमातून नॅनो कार आलेली होती आणि ही नॅनो कार त्यांनी फक्त गरिबांसाठी ही कार बनवली होती आणि त्या नॅनो कारच्या जेव्हा जाहिराती झळकत होत्या त्या जाहिरातीमध्ये एक वाक्य होतं, अब होगी हर गरीब के पास कार। आणि मग याच टायटलनं कदाचित त्या नॅनो कार तेवढी मार्केटमध्ये चालली नाही, परंतु गरिबांना, कष्टकऱ्यांना, गोरगरीब लोकांचं कारचं स्वप्न मात्र
रतन टाटा यांनी पूर्ण केलं आणि नॅनो कारच्या माध्यमातून 1 लाखामध्ये कार, अब होगी हर गरीब के पास कार, असं जे काही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवण्यात आलं या जाहिरातीमुळे कदाचित त्या कारची प्रसिद्धी पुढे फार झाली नाही। कार घेतल्यानंतर लोक कुस्तीत आणि मस्तीत म्हणायची आली गरीबाची कार, परंतु कारचं महत्व ज्यांच्या आयुष्यामध्ये होतं, त्यांचे स्वप्न होते, ज्यांना कार परवडत नव्हती घ्यायला, अशा लोकांनी 1 लाखामध्ये कार घेतली आणि आपलं कार घेण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं। याच्या पाठीमागे देखील रतन टाटांची खरं तर एक भावनिक आणि एक संवेदनशील भूमिका आपल्याला दिसून येते। रतन टाटाला खरं तर आपण म्हणतोय की त्यांना खरं तर भारतरत्न मिळायला पाहिजे होता, परंतु तो मिळाला नाही, परंतु देशातले 2 सर्वोच्च सन्मान त्यांना मिळालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि 2008 मध्ये पद्मविभूषण त्यांना पुरस्कार देण्यात आला। या पुरस्काराचे खरंच ते मानकरी ठरतात, खरं तर ते भारतरत्नाचेही मानकरी आहेत, परंतु त्यांना भारतरत्न मिळाला नाही। येत्या काळात कदाचित भारत सरकार त्यांना भारतरत्नही देईल, परंतु त्यांचे काही कार्य होतं, जे काही संवेदनशील मन होतं, जे काही गरजूंना मदत करणारं मन होतं आणि एक चांगला माणूस म्हणून, दानशूर म्हणून त्यांचे जे काही ओळख भारतभर आणि भारताबाहेर पसरली होती, ही खऱ्या अर्थानं त्यांना भारतरत्न देण्यासाठीची ओळख पुरेशी आहे असं वाटायला लागतं। या पुरस्काराच्या नंतर आपण त्यांच्या काही महत्वाच्या जर घटना पाहिल्या त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांच्या आयुष्यामध्ये खरं तर सुरुवातच्या काळात प्रचंड दुःख होतं। आजीने त्यांचा सांभाळ केला, त्यानंतरचा त्यांचा जो काही प्रवास आहे तो देशोदेशी झालेला त्यांचा प्रवास असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडिओ आणि टेलिव्हिजन निर्माण उत्पादन करणारी जी कंपनी होती, त्या कंपनीला त्यांनी सुरुवातीला उभी केली, परंतु 1976च्या दरम्यान आणीबाणीच्या काळामध्ये अशी म्हणजे जी कंपनी बुडायला लागलेली होती, डुबायला लागलेली होती, अशा कंपनीला वाचवण्याचं काम रतन टाटा यांनी केलं आणि त्यानंतर मात्र 1976ला आणीबाणीच्या काळामध्ये रेडिओ आणि टेलिव्हिजन निर्माण करणाऱ्या या कंपनी बंद पडली, कारण 76च्या आणीबाणीच्या नंतर त्या कंपनीच्या कामगारांच्या काही मागण्या ते पूर्ण करू शकले नाहीत, म्हणून ती कंपनी त्यांना बंद करावी लागली। एकूणच काय, देशातील आणि परदेशातील कंपनी खरेदी करण्याचं काम देखील त्यांनी केलं। अनेक देशात त्यांचे समूहाचे त्यांचे कार्य जे आहे आपल्याला दिसून येते। अनेक कंपन्या खरेदी केल्या, साऊथ कोरिया असेल किंवा अशा विविध ठिकाणच्या कंपन्या खरेदी केल्या, ऑस्ट्रेलिया असेल, अशा विविध परदेशामध्ये त्यांनी आपला उद्योग उभा केला आणि विशेषतः भारतामध्ये आपण पाहतोय टाटा हा हे नावच इतकं ब्रँड आहे की ते नाव घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक टाटाच्या वस्तू, अगदी मोठा पसारा जरी त्याला आपण म्हणता येते, वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळे पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक असेल, इलेक्ट्रिकल असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव कमावलं असे रतन टाटा आज खरं तर काळाच्या पडद्याआड गेले, परंतु या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला, अगदी सामान्य माणसापासून ते सर्वच माणसांना, उद्योगपतींना, सर्वसामान्यांना, कष्टकऱ्यांना, ज्यांना उद्योगामध्ये मोठं व्हायचं आहे, ज्यांना माणूस म्हणून मोठं व्हायचं आहे, ज्यांना दानशूर म्हणून मोठं व्हायचं आहे, अशा सगळ्याच लोकांसाठी रतन टाटा एक वेगळा आदर्श असणार आहे। अशा रतन टाटा यांना आपण भावपूर्ण आदरांजली आपल्या या शब्दयोद्धा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली देऊया। थांबतो, धन्यवाद।